मंडळी, कोल्हापुरातल्या नानणी मठातील हत्तीण ही गुजरातच्या वनतारा प्राणी संग्रहालयात नेण्यावरून सध्या मोठा वाद निर्माण झालाय। खरं तर हे सगळं झालंय न्यायालयाच्या आदेशावरून, पण हत्तीणीवरच्या प्रेमातून नांदणीकर आणि कोल्हापुरातील असंख्य नागरिक आज रस्त्यावर उतरले। शेतकरी नेते राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली आणि आपल्या लाडक्या हत्तीणीला परत आणण्यासाठीचं निवेदनही देण्यात आलं। आज दिवसभरात कोल्हापुरात काय काय घडलं याचा आढावा घेऊयात स्पेशल रिपोर्टमधून। नांदणी ते कोल्हापूर जवळपास 40 किलोमीटरची ही आत्मक्लेश पदयात्रा निघाली, ती कोल्हापूरकरांच्या लाडक्या हत्तीणीसाठी, महादेवीसाठी। राजू शेट्टींच्या नेतृत्वात रविवारी सकाळी ही पदयात्रा सुरू झाली। हातात आपल्या मागण्यांचे फलक घेत नांदणीकर आणि इतर हजारो नागरिक या पदयात्रेत सामील झाले। मागणी एकच, नांदणी मठाची महादेवी हत्तीण परत करा। आम्ही लहान बाळ असल्यापासून त्याला लहानाचं मोठं केलंय। आमची इमोशनल अटॅचमेंट खूप आहे। आमच्या घरातलं एक बाळ काढून नेल्यासारखं त्यांनी नेलंय, त्यामुळे आम्हाला माधुरी हत्ती परत पाहिजेच। आम्ही ते प्रयत्नच करणार आणि आम्ही आणणारच त्याला, हत्तीला। तुम्ही किती वर्षांपासून बघताय महादेवी हत्तीला? आम्ही जवळजवळ 30-40 वर्षापासून ते महादेवी हत्तीला बघतोय। त्यांचं म्हणणं असू दे, त्यांचं म्हणणं फक्त 4 दिवसाचं आहे, पण माधुरी ही 4 वर्षापासून आमच्याकडे आहे। त्यामुळे 40 वर्षापासून आहे, 4 वर्षापासून इथं आहे। काही दिवसांपूर्वी नांदणी मठाची महादेवी हत्तीण कोर्टाच्या आदेशानुसार गुजरातमधल्या वनतारा प्राणी संग्रहालयाला सोपवण्यात आली होती। मात्र तिला परत आणण्यासाठी कोल्हापूरच्या नांदणी गावात सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आणि रविवारी राजू शेट्टींच्या नेतृत्वात निघाली ही भव्य पदयात्रा। संध्याकाळी ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली। त्यानंतर राजू शेट्टींनी भाषण केलं। सुप्रीम कोर्टाने असं समजायला नाही पाहिजे की आम्ही दिलेला निर्णय म्हणजे अंतिम निर्णय आहे। संविधानानं जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं आहे, त्या संविधानानं महामहिम राष्ट्रपतीकडे अपील करण्याचा अधिकार जनतेला दिलेला आहे, लक्षात ठेवा। आपण सगळे या माधुरीला महामहिम राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज स्वीकारून तिला आमच्याकडे सुखरूप पाठवावं म्हणून माधुरीची कैफियत घेऊन आपण सगळे इथं आलेलो आहोत। दरम्यान स्थानिक खासदार धैर्यशील माने, आमदार अशोक माने, माजी आमदार प्रकाश आवाडे या नेत्यांना मात्र आंदोलकांच्या संतापाचा सामना करावा लागला। याचं कारण हे सर्वजण पदयात्रेत सहभागी न होता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले। या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ते ऐका। मी या संदर्भात एक मंगळवारी बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये लीगल ऑप्शन्स काय आहेत, कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आपल्यालाही माहिती आहे की सुप्रीम कोर्टाच्या वर आपण नाही आहोत, त्यामुळे याच्यामध्ये कायदेशीर काय तरतुदी आहेत किंवा कशा प्रकारे आपल्याला परत आणता येईल किंवा काय त्याची वेगळी व्यवस्था करता येईल, अशा सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपण ठेवू। महादेवी हत्तीणीसाठी नांदणीसह असंख्य कोल्हापूरकर एकवटल्याचं दिसलं। आता जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सोपवून ते राष्ट्रपतींना देण्याचं आवाहन नांदणीकरांनी केलंय। त्यामुळे या आंदोलकांच्या प्रयत्नांना यश येणार का? विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।